श्रीराम जय राम जय जय राम। भगवंताला गरज फक्त आपल्या निष्ठेची। परमेश्वरापाशी काय मागावे? तुम्ही त्रास घेऊन इतक्या लांब गोंदावल्याला जे आलात ते विषयच मागण्यासाठी आला आहात का? ते मागितले तर तो देणार नाही असे नाही। आपल्याप्रमाणे तो मर्यादित स्वरूपाचा दाता नाही। आपण दान केले तर तितके आपल्यापैकी कमी होते, पण त्याने कितीही दिले तरी ते कमी होणे शक्य नाही। पण विषय मागून मिळाले तरी आपले खरे कल्याण होईल का? त्याने तुम्हाला खरे समाधान होईल का? नाही, कारण देहभोग आज एक गेला तरी दुसरा पुन्हा येणारच। म्हणून देहभोग येतील ते येऊ देत। देवाच्या मनात ज्या स्थितीत ठेवायचे असेल त्या स्थितीत मला समाधान दे, हेच त्याच्यापाशी मागावे। त्याची करुणा भाकून मला तू निर्विषय कर, आणि काही मागावे अशी इच्छाच होऊ नये, हेच देणे मला दे, असे तुम्ही अनन्य शरण जाऊन मागावे। त्यातच तुमचे कल्याण आहे। भगवंताला फक्त आपल्या निष्ठेची गरज आहे। अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते ते भगवंताबद्दल वाटावे। सात्विक गुणापलीकडे गेल्याशिवाय देवाची भेट होत नाही। म्हणून देवाला अनन्य शरण गेल्याशिवाय काही होत नाही। जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत आपल्याला शरण जाता येणार नाही। म्हणून अभिमान सोडून त्याच्याजवळ करुणा भाका, म्हणजे तो दयाघन परमात्मा तुमच्यावर कृपा करायला वेळ लावणार नाही। जगात जे ज्याला आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते। भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही। निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला बद्ध करता येते। प्रेमाने जग जिंकता येते। प्रेम ही भगवंताची वस्तू आहे। प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी। सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावे। आपले बोलणे अगदी गोड असावे। आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे। प्रेम करायला गरिबी आड येत नाही, किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही। नाम हे प्रेमरूपच आहे, आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय। म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच। नामाचे प्रेम नामातूनच उत्पन्न होते। देवाला देता येईल असे एक नामच आहे, ते घेऊन आपल्याला तो समाधानात ठेवतो। अत्यंत गुह्यातले जे गुह्य आहे ते मी तुम्हाला सांगतो। नामाचे प्रेम हेच ते गुह्य होय। आपण भगवंताची प्रार्थना करून नामाची चिकाटी सोडली नाही तर तो मदत करतो, आणि आपले मन आपोआप नामात रंगून जाऊ लागते। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी भगवंताचे नाम हेच श्रेष्ठ आहे। त्या नामात जो रंगेल तोच खरा प्रेमी। श्रीराम जय राम जय जय राम। रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग मंगलाचरण। आज आपण प्रवेश करतो ज्ञान विज्ञान योग या अद्भुत अध्यायात, जिथे भगवान श्रीकृष्ण मी कोण आहे याचं थेट उत्तर देतात। अध्यायाचा सारांश। श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, ज्या आत्म्याजवळ ज्ञान आणि विज्ञान म्हणजेच सिद्धांत आणि प्रत्यक्ष अनुभव असतो तोच मला खऱ्या रूपात जाणू शकतो। ज्ञान म्हणजे ईश्वर कसा आहे, कुठे आहे याचं तत्वज्ञान। विज्ञान म्हणजे ईश्वर प्रत्यक्ष अनुभवणं। माऊली म्हणतात, फक्त ऐकल्यानं नाही तर अनुभवातून जे सत्य कळतं तेच विज्ञान। या अध्यायात श्रीकृष्ण आपलं विश्वरूप सांगतात। हे अर्जुना, आकाश, वायू, पृथ्वी, अग्नी, जल, मन, बुद्धी या सर्वात मीच व्यापलेलो आहे।
जगत माझ्या शक्तीने चालत आहे. तत्वज्ञान. माऊली सांगतात, जगात जे काही आहे ते सर्व परमेश्वराचं विस्तार रूप आहे. मग ईश्वर कुठे शोधायचा? डोंगरात, जंगलात, मंदिरात? माऊली म्हणतात, तो सर्वत्र आहे. जिथे जिथे प्राण, प्रेम, प्रकाश दिसतो तिथे परमेश्वर आहे. या अध्यायात एक अत्यंत महत्त्वाची ओळ आहे. चतुर्विधा भजन्ते मा, म्हणजे लोक 4 प्रकारे ईश्वर भक्ती करतात. आर्त, दुःखात असलेले; अर्थार्थी, लाभासाठी; जिज्ञासू, जाणून घेण्यासाठी; ज्ञानी, ज्याला ईश्वर सर्वत्र दिसतो. माऊली म्हणतात, यात सर्वश्रेष्ठ ज्ञानी भक्त. कारण ज्ञानी म्हणतो, मी परमेश्वराचा आहे आणि परमेश्वर माझा आहे. कथा. एक छोटासा प्रसंग. एकदा एका मुलाने गुरूंना विचारलं, गुरुदेव, देव कुठे आहे? गुरूंनी त्याला एक रिकामी बाटली दिली आणि म्हणाले, बाळा, ही पाण्यात बुडव. मुलाने बाटली पाण्यात बुडवली. गुरु म्हणाले, आता सांग, पाणी कुठे आहे? मुलगा म्हणाला, पाणी बाटलीच्या बाहेरही आहे आणि आतही आहे. गुरु हसले. अगदी तसंच देव आपल्या भोवतीही आहे आणि आपल्या अंतरंगातही आहे. हेच आहे ज्ञान आणि विज्ञान, ईश्वर अनुभव. आजच्या जीवनातील शिकवण. आज आपण देवाला शोधतो, कधी अडचणीत, कधी यशासाठी, कधी भीतीत. पण माऊली सांगतात, देव भीक मागायला नाही, अनुभवायला आहे. जर आपण प्रामाणिकपणे कर्म केलं, मनात प्रेम ठेवलं, सर्वांमध्ये ईश्वर पाहिला आणि मन शांत केलं, तर ईश्वर आपल्याला जगात, लोकात, मनात सतत दिसू लागतो. देव दूर नाही, आपणच त्याच्यापासून दूर जातो. ज्ञान विज्ञान योग आपल्याला पुन्हा ईश्वराशी जोडतो. निष्कर्ष. माऊली म्हणतात, ज्ञान आहे ते प्रकाश आणि विज्ञान आहे ती अनुभूती. दोन्ही मिळालं की ईश्वर उघड्या डोळ्यांनी दिसतो. आजचा संदेश. सर्वात ईश्वर पहा. जे घडतं ते त्याच्यामुळे आणि त्याच्या इच्छेनं. ज्ञानेश्वरी प्रवचन भावार्थ, अध्याय 8. अक्षर ब्रह्मयोग. मंगलाचरण. परब्रह्म श्रीकृष्णांच्या कृपेने आपण प्रवेश करतो अक्षर ब्रह्मयोग या दिव्य अध्यायात, जिथे आत्मा, परमात्मा, मृत्यू, मुक्ती आणि ईश्वर स्वरूप या गूढ प्रश्नांची सुंदर उकल होते. अध्यायाचा सारांश. अर्जुन श्रीकृष्णाला काही अतिशय खोल प्रश्न विचारतो. हे प्रभो, ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे कोण? कर्म कशाला म्हणतात? शरीर सोडताना तुमचं स्मरण कसं ठेवावं? आणि मृत्यूनंतर जीवाची गती कशी ठरते? श्रीकृष्ण उत्तर देतात, अर्जुना, ब्रह्म म्हणजे अक्षर, जे कधी नष्ट होत नाही. आत्मा शाश्वत आहे आणि कर्म म्हणजे जीवाला देहाशी जोडून ठेवणारं कारण. नंतर ते सांगतात, जो मनुष्य मृत्यूकाळी माझं स्मरण करतो, तो माझ्या धामाला पोहोचतो आणि पुन्हा जन्ममरणाला येत नाही. तत्वज्ञान. या अध्यायात श्रीकृष्ण 2 मार्ग सांगतात. अर्चिरादिद मार्ग, प्रकाश मार्ग. ज्यांना भक्ती, ज्ञान, योग करून ईश्वराला अर्पण झालेली जीवनशैली स्वीकारली, मृत्यूनंतर ते प्रकाशाच्या मार्गाने मोक्ष प्राप्त करतात, हे माऊली सांगतात. ज्याने आयुष्य ईश्वरमय केलं, त्याचं पुढचं पाऊल मुक्तीकडेच जातं. धूम्रादी मार्ग, अंधकार मार्ग. ज्यांनी जीवनात ईश्वराचं स्मरण, सत्य, सात्विकता याकडे दुर्लक्ष केलं, ते पुन्हा पुनर्जन्माच्या चक्रात जातात. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हे सर्व मार्ग कसेही असले तरी माझ्या भक्ताला भीती नाही, कारण मी त्याचा रक्षण करता आहे. कथा. एक वृद्ध साधक मृत्यूपंथाला होता. लोकांनी विचारलं, तुला मृत्यूची भीती वाटते का? साधक हसत म्हणाला, जगात जेव्हा आलो तेव्हा रडलो, आता जाताना मला भीती का वाटेल?
ज्याने जन्म दिला त्याच्याकडे परत जातोय. त्याचं सर्व आयुष्य नामस्मरणात गेलं होतं. मरणक्षणीही तो म्हणाला, रामकृष्ण हरी. माऊली सांगतात, ज्याचं संपूर्ण जीवनच ईश्वराने व्यापलेलं त्याचं मृत्यूस्मरण आपोआप ईश्वरात जातं. आजच्या जीवनातील शिकवण. हा अध्याय आपल्याला सांगतो, जीवन कसं जगतो यावर मृत्यू ठरतो. मृत्यूकाळी ईश्वराचं नामस्मरण व्हावं यासाठी दररोजचा अभ्यास आवश्यक. सकाळी 5 मिनिट शांत ध्यान, थोडं नामस्मरण, ज्ञानोबा तुकाराम. दिवसात कुठलीही गोष्ट करताना मनात हे देवा, हे तुझ्यासाठी हा भाव. सत्य, प्रेम, अहिंसा ही अंतःकरणातील श्रीकृष्णाची दिव्य दानं. जेव्हा मन ईश्वराभिमुख होतं तेव्हा मृत्यूही मित्राप्रमाणे वाटतो. अक्षर ब्रह्मयोग आपल्याला शिकवितो, जीवन दिव्य बनवा, मृत्यू आपोआप दिव्य होईल. निष्कर्ष. माऊली म्हणतात, मृत्यूकाळी जो परमेश्वराचं स्मरण करतो तो मुक्त होतो आणि जो मुक्त असतो तोच खरा जीवनाचा विजेता आहे. आजचा संदेश. जीवन ईश्वरमय करा, मृत्यूलाही पवित्र बनवा. रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.